त्याने हळूच माझे केस कानाच्या मागे गेले आणि माझ्या कपाळावर एक हलके चुंबन घेतले. ते चुंबन इतका कोमल होता की तो माझ्या त्वचेमध्ये विळून गेला. मग त्याने हळूच माझी हनवटी उचलली आणि पुन्हा माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. हे चुंबन पहिल्यापेक्षा अधिक तीव्र, अधिक भरडे होते, तरीही त्यात एक अफाट कोमलता होती. त्याने आपल्या अंगुलीने माझ्या ओठांचा आकार अन्वेषित केला. नंतर त्याने मला आणखीन जवळ ओढले आणि त्याचे दोन्ही हात माझ्या. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव सुप्रिया आहे. मी एक विधवा आहे आणि माझं वय 28 वर्षे आहे. मी देखणे आणि स्वभावाने शांत आहे. माझ्याकडे पाहणारा तरुण मला पाहून नेहमी घायाळ होतो. असं माझं रूप आणि सौंदर्य, माझे लांब सडक काळे केस, गुरावरनं भरलेले डोळे. प्रत्येकाला वाटतं अशी तरुणी मला मिळवावी तर किती भाग्यवान होईल. पण माझ्या आयुष्यात घडलेलं वास्तव मात्र वेगळंच होतं. 3 वर्षापूर्वी माझं संजय नावाच्या तरुणाबरोबर लग्न झालं. संजय माझ्यावर अपार प्रेम करायचा. माझी प्रत्येक गरज ओळखायचा. मी काही बोलण्याआधीच त्याला समजायचं मला काय हवं आहे. आमचं जीवन सुंदर स्वप्नांनी भरलेलं होतं. पण नियतीने अचानक मोठा आघात केला. कंपनीत काम करत असताना संजयचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्याचं निधन झालं. त्याच क्षणी माझ्या आयुष्याने काळोख अनुभवला. त्यावेळी मी 7 महिन्याची गरोदर होते. नवरा गेला आणि मी दुःखात बुडून गेले. एकीकडे पोटात बाळ, दुसरीकडे आयुष्यातील एकमेव आधार हरवलेला. मी रडत होते, पण कोणाकडे रडण्यासाठी आधार नव्हता. माझे आईवडील माझ्या लहानपणीच गेले होते, म्हणून निर्मला मावशीनेच मला लहानचं मोठं केलं. प्रेम दिलं, काळजी घेतली, लग्न लावलं आणि नवरा गेला तेव्हा पुन्हा मला आधार दिला. ती रात्रंदिवस माझी आणि माझ्या पोटातील बाळाची काळजी घेत राहिली. 9 महिने कसे गेले कळलंच नाही. अखेर मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं कोवळं हास्य, तिचे छोटे हात, तिची माझ्यासारखीच रंगरूप, हे सगळं माझं जखमावर मलम ठरून लागलं. तिच्याकडे पाहून माझं दुःख थोडं कमी व्हायचं, पण मला सतत वाटू लागलं की मावशीवर बोजा बनून आयुष्यभर राहणं योग्य नाही. त्यांनीच मला वाढवलं, लग्न केलं आणि आता पुन्हा माझ्या आणि माझ्या मुलीच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकणं माझ्या मनाला पटत नव्हतं. म्हणून मी निर्धार केला की पुन्हा सासरी जावं. परंतु मनात प्रश्न होता. सासरच्यांनी मला कधी फोन केला नाही, चौकशी केली नाही. मुलगी झाली म्हणून त्यांनी मला स्वीकारलं नाही का? जर मुलगा झाला असता तर ते नक्की धावत आले असते. हा विचार माझ्या हृदयात चटका लावून गेला. तरीही मी निर्णय घेतला आणि मावशीचा निरोप घेतला. सासरी पोहोचल्यावर मला पाहून सासरच्या मंडळीने तोंड वाकडे झालं. काही दिवसांनी थोडी सवय झाली, पण आनंद फार काळ टिकला नाही. माझा देर दिनेश चालता फिरता वाईट प्रवृत्तीचा होता. दारू, बायका आणि चुकीची नजर. त्याची नजर नेहमी माझ्यावर असायची. तो प्रत्येक वेळी संधी शोधत असे. मला ते जाणवू लागलं. पण घरातील कुणाला सांगितलं तर उलट माझ्यावरच दोष ठरवतील हेही माहीत होतं, कारण सासू सासरे त्याच्या बाजूनेच असायचे. मी घरी एकटी असले की तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याला हटवायची, पण त्याचा धसका वाढतच होता. एके दिवशी परिस्थिती भयंकर बनली. सासू सासरे आठवड्याच्या बाजारासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेले होते. मी घरात एकटी होते. माझं बाळ माझ्या बाजूला झोपलं होतं. बेडरूमचा दरवाजा पुढे ढकलला होता. मी थकून अंग टेकवलं होतं. तेवढ्यात अचानक दरवाजा हळूच उघडला आणि दिनेश आत आला. तो माझ्या पलंगावर येऊन बसला. तो सौंदर्य निहाळत होता. अचानक माझं लक्ष गेलं आणि त्या क्षणी तो मला कुशीत नजरेने हसून पाहू लागला. माझ्या अंगावर शहारे आले. मी धडधडून उठून जागी झाले, पण तसा तो माझ्याकडे येतच राहिला. वहिनी, मला तू खूप आवडतेस, असे कुजबुजत त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या आवाजात वासना होती, नजरेत विकृती होती. मी हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. अचानक त्याने माझा कपड्याला हात लावला. मी त्याला दूर ढकललं. तसा माझे कपडे थोडे फाटले. मी भीतीने थरथरत होते. माझ्या श्वासांवर ताबा उरला नव्हता. मी जोरानं त्याला ढकललं आणि ती जोर इतकी मोठी होती, तो भिंतीवर आदळून खाली पडला. त्याला जमिनीवर कोसळताना पाहून मी सेकंद न लावता माझ्या 2 महिन्याच्या मुलीला उचललं. तिला छातीशी घट्ट आवटळलं.
आणि दरवाजातून धावत बाहेर पडले. रस्ता दिसेपर्यंत धावत राहिले. सैराव्यारा पायात चप्पल नव्हत्या. उन्हामुळे जमीन भाजत होती, पण थांबवायचा प्रश्न नव्हता. थांबले तर दिनेश माझ्यापर्यंत येईल आणि माझ्यासोबत नाहक चेष्टा करेल याची खात्री मला होती. म्हणून मी वेड्यासारखी रानावाटांनी कडेकपाऱ्याने रस्त्याने ज्या दिशेने मार्ग मिळेल त्या दिशेने धावत राहिले. 4-5 तास सतत धावत रडत थकून ढसाळत राहिले. बाळाचा दमलेला रडविला आवाज माझं हृदय पिळून टाकत होता. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर एक मोठं मंदिर दिसलं. मी थकलेले होते. शरीर म्हणेना मन तुटलं होतं, म्हणून तिथे आश्रय घ्यायचं ठरवलं. मंदिर मोठं होतं, पण परिसरात शांत, नीरव आणि निर्जन होता. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. सूर्य माळवतीला चालला होता. मी एका बाजूला बसले. माझी मुलगी माझ्या अंगावर टेकून झोपली होती. लोक मंदिरात येत जात होते, पण माझ्याकडे बघून दुर्लक्ष करत होते. कुणालाही काळजी नव्हती. आजकालचा जमाना बदलला आहे. माणसांमध्ये कोमलता उरलेली नाही. आधीसारखे लोक एकमेकांना जीव द्यायचे, मदत करायची, पण आता प्रत्येकाला आपला स्वार्थ महत्वाचा, म्हणून कोणालाही दोष देण्यात अर्थ नव्हता. मी एकटी थकलेली असहाय्य बसले होते. तेव्हाच मंदिरातील पुजारी बाहेर आला. त्यांनी मला पाहिलं आणि थोडी चौकशी केली. मी सगळं सांगितलं. दिराचा छळ, माझी भीती, माझं पळापळ. ते ऐकत राहिले. शांतपणे मान हलवत त्यांनी मला आधार द्यायला प्रयत्न केला. थोडं समजावत बोलले, पण त्यांच्या नजरेत काहीतरी होतं. एक वेगळी चमक, एक वेगळा भाव. मी तरुण देखणी होते आणि माझं तारुण्य अजून ओसंडून वाहत होतं. मी हातभर आसरूने ओथंबलेली असल्यानं त्यांची नजर मला वेगळी जाणवली. त्याने मला थोडं अन्न आणून दिलं. मी ते खाल्लं, कारण खाताच माझ्या मुलीला दूध तयार होणार होतं. तिची भूक माझ्यावर अवलंबून होती, म्हणून माझ्या भुकेचा विचार मी विसरले होते. ती माझ्या बोटांवर छोटीशी पकड घेऊन झोपली होती आणि मी तिला कंटाळून फक्त रडत होते. माझं आयुष्य कुठे जातंय, काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा, काहीच कळत नव्हतं. पुजारी मात्र माझ्यावर लक्ष ठेवून होता. वेळ जशी जशी पुढे जात होती तशी तशी माझी काळजी वाढत होती. रात्रीचे 8 वाजले आणि पुजाऱ्याने मंदिर बंद केलं. तो माझ्याजवळ आला आणि शांतपणे म्हणाला, आता तुम्ही कुठे जाणार? माझ्या घरी चाला. मला क्षणभर भीती वाटली, पण मी विचार केला, पुजारी हा देवाचा माणूस, तो वाईट कसं करेल? अंधारात एकटी राहण्यापेक्षा त्याच्यासोबत जाणं सुरक्षित वाटलं. म्हणून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. घर साधं पण मोठं होतं. 1-2 खोल्या, उजाड अंगण आणि मंद प्रकाश. मी आत शिरताच थोड्या संकोचाने विचारलं, इथे तुमच्यासोबत कोण कोण राहतं? तो शांतपणे म्हणाला, मी एकटाच राहतो. त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. एकटी स्त्री, एकटा पुरुष, ही परिस्थिती सुरक्षित नसते हे मला उमगत होतं, पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. त्याने मला एका खोलीत झोपायला सांगितलं, पांघरून दिलं आणि स्वतः दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. मी दरवाजा आतून लावला. माझ्या मुलीचा श्वास हळूवार चढउतार होत होता. माझ्या मनात भीतीचं वादळ घुटमळत होतं. हळूहळू रात्र वाढत होती. शांतता दाटून येत होती. बाहेर कुत्र्यांचे भुंकणे, रातकिड्यांचा आवाज आणि काळोखी सावली मनात उतरत होती. आता रात्रीचे 11 वाजले होते आणि मला अजूनही झोप येत नव्हती. अचानक माझ्या दरवाजावर ठकठक झाली. एवढ्या रात्री कोण असेल असा विचार करत मी हळूच दरवाजा उघडला, तर समोर पुजारी उभा होता. मी घाबरत घाबरत म्हणाले, काय झालं? काही हवं आहे का? तो शांतपणे म्हणाला, नाही, फक्त पाहायला आलो होतो की तुम्ही झोपला आहात की नाही. इतकं बोलून तो आत आला आणि दरवाजा चक्क बंद करून टाकला. मी दचकले आणि विचारलं, तुम्ही दरवाजा का बंद केला? तो माझ्याकडे विकृत नजरेने पाहूला हसला आणि म्हणाला, तुला एवढं कळत नाही का? मी कित्येक दिवसांचा भुकेला आहे. माझी भूक अजून भागलेली नाही. आज मला जे हवं आहे ते तू आहेस. तुला भोगल्याशिवाय माझं पोट भरणार नाही. त्याचे शब्द माझ्या कानात घुसले तेव्हा माझं रक्त शिजलं. मी घाईने म्हणाले, कृपा करून असं करू नका. माझा धीर माझ्या जीवावर उठला होता आणि आता तुम्ही मला त्या मार्गाने ढकलणार? जगात माणुसकी आहे की नाही? माझं बोलणं त्याच्या मनाला कणभरही स्पर्शून गेलं नाही. मी घाबरत घाबरत म्हणाले, तुम्ही देवाची पुजारी, तुमच्यावर विश्वास ठेवून मी ते आले. तो चिडून म्हणाला, देवाचा पुजारी असल्यामुळे काय झालं? मला ही भावना, माझं मन तुटलं. मी जोरात ओरडू लागले, पण तो माझ्या रडण्यावर हसत होता. तो पुढे येत म्हणाला, ओरड जितकं ओरडायचं हवं आहे तितकं. हे घर गावापासून दूर आहे. तुझा आवाज कुठेच पोहोचणार नाही.
कुणी येणार नाही तुला वाचवायला. मी भिंतीला चिटकून उभी राहिले. मुलीला जवळ धरलं, पण तो पुढे सरकत होता. अचानक माझ्या अंगात एखाद्या देवीने संचारावा तसा धैर्याचा ज्वालामुखी उफाळून आला. मी त्याला जोरात ढकललं. तो घसरून मागे पडला. त्याच्या बाजूला एक जाड काठी दिसली. मी क्षणभरही न दडवता ती उचलली आणि त्याच्यावर तुटून पडले. तो किंचाळला. काठीचा कणा टोक होता. त्याच्या डोक्याला लागला आणि रक्त वाहू लागलं. ते पाहून तो घाबरला. दरवाजाची कडी काढली आणि बाहेर पळाला. मी त्या संधीचा फायदा घेत माझ्या लहान मुलीला उचललं आणि त्या काळोख्या रात्रीत 1:15 वाजता रस्त्याने धावू लागले. पुजारी माझ्या पाठोपाठ धावत होता, राक्षसासारखा, वेड्यासारखा. त्याचा आवाज माझ्या पाठोमागून घुमत होता. कुठे पळून जाणार? आज तुला मी सोडणार नाही. आज माझी भूक भागवल्याशिवाय नाही. मी अंधारात दिशेनाशी झाली आणि एका मोठ्या झाडाच्या बुंद्याच्या आड लपून बसली. माझं हृदय धडधडत होतं. मुलगी शांत झोपली होती. माझं अंतर्मन उधळून पडलं होतं. पुजारी मोठ्याने बोलत पुढे गेला. कुठे लपलीस? बाहेर ये. आज मी तुला सोडणार नाही. त्याच्या पायांचे आवाज दूर गेले तेव्हा मी हळूच तिथून बाहेर पडले आणि पुन्हा धावत सुटले. रात्रभर रस्ता, जंगलासारखा भाग, अंधार, कुठे जायचं हे काहीच कळत नव्हतं. माझी मुलगी शांतपणे झोपली होती. तेवढ्यामुळे मला थोडा धीर वाटत होता. खूप दूर गेले. रात्रीचे 2 वाजले असतील. अचानक पुढे एक मंदिर दिसलं. मंदिर पाहून माझ्या काळजात धस्त झालं. कारण आजच एका मंदिरातील पुजाऱ्याने मला फसवलं होतं. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून लांब राहायचं, काही समजत नव्हतं. पण देवावरचा माझा विश्वास अजूनही जिवंत होता. त्यामुळे मी हळूच मंदिरात गेले. तिथे कोणीही नव्हतं. रिकामी जागा पाहून मला थोडा दिलासा मिळाला. मी एका कोपऱ्यात बसले. मुलीला कवटाळलं आणि झोपण्याचा प्रयत्न केला. पण 2 वाईट घटना एकाच रात्री घडल्यामुळे झोप माझ्या डोळ्यात येत नव्हती. मी सतत चमकत, दचकत, काळजीत तशीच जागी होते. अखेर रात्र कशीबशी निघून गेली. सकाळी बरोबर 7 वाजता मंदिरातील घंटा वाजली आणि त्या आवाजाने मला तळखने जाग आली. मी बाहेर पाहिलं. लोक देवाच्या दर्शनाला येत होते. मी देवाचे दर्शन घेऊन मनात सगळं जमलेलं दुःख, भीती, राग ओतत रडत विनवणी केली. देवा, मी मेली तरी चालेल, पण माझ्या मुलीला जगू दे. तिचं आयुष्य सुरक्षित ठेव. असे मी बरेच काहीशी देवाशी बोलत होते. त्या पायाशी जाऊन पडलेले माझे अश्रूही जणू माझ्या वेदनांबरोबर वाहत होते. देवाला साक्षी ठेवून केलेली ही विनवणी मला थोडाफार धीर देऊन गेली. मंदिरापासून बाहेर येऊन मी पुन्हा रस्त्याला लागले. चालू लागले. उन्हासारखी जळजळ करणारी भीती मनात होती. पण मुलीच्या भविष्यासाठी मला चालत राहावं लागणार होतं. काही अंतर गेले. पुढे गेल्यानंतर मला एक मोठा बंगला दिसला. मी आशेने त्या गेटजवळ गेले. कदाचित तिथे थोडासा आधार आहे, थोडे पाणी, थोडा आसरा मिळेल या आशेने मी गेटमधून आत गेले. अंगणात एका सरला काकू झाडांना पाणी घालत होत्या. मी थरथरत म्हणाले, काकू, मला काम मिळेल का? कालपासून मी खूप भुकेली आहे. काकूंनी माझ्याकडे पाहिलं आणि लगेच उठून उभ्या राहिल्या. त्यांची नजर आश्चर्य आणि करुणेने भरलेली होती. काय ग बाई, कोण आहेस तू? कुठून आली आहेस? आणि मला तुला काय हवं आहे? त्यांनी मला जवळ बोलवलं. त्यांच्या आवाजात कठोरपणा नव्हता, फक्त मायेची ओल होती. त्यांनी मला अंगणातील पोर्चमध्ये बसवलं. काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिल्या आणि मग मला म्हणाल्या, बाळा, सांग, काय झाले तुला? काकूंचे शब्द ऐकून माझा गळा भरून आला. मी शांतपणे थरथरत सांगितले, मी खूप दुरून आले आहे. माझं नाव सुप्रिया. माझ्या पतीचं निधन झालं. त्यानंतर माझ्या दिराने माझ्यावर वाईट नजर टाकून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिथून पळून मी एका मंदिरात आसरा घेतला आणि तिथेही पुजाऱ्याने माझ्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला. मी लढले, पळाले आणि आता कुठे जाऊन काहीच कळत नाही. माझ्या बोलण्यातल्या वेदना काकूंना जाणवत होत्या. माझ्या मांडीवर शांत झोपलेलं बाळ पाहून काकूंच्या हृदयात काहीतरी हललं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या तडकन आत गेल्या. मला वाटलं त्या मला हाकलून लावतील. पण काही क्षणानंतर त्यांनी एका ताटात गरम जेवण, माझ्या बाळासाठी दूध एका बाटलीत घेऊन आल्या. त्यांनी मला ताट समोर ठेवत प्रेमाने म्हणाल्या, बाळा, अगोदर जेवण कर. शरीरात ताकद हवी, मग आपण बोलू. माझे डोळे भरून आले. मी म्हणाले, काकू, मला असं फुकट नाही, नको. मला काम द्या. काम केल्यानंतरच मी खाईन. काकूंनी माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, अगं पोरी, तू माझ्या मुलीसारखी आहेस. आधी पोटात घाल, बाकी बोलू. त्या माझ्या बाळाला मांडीवर घेऊन तिला दूध पाजू लागल्या. काकूंचे हे प्रेम पाहून मी पहिल्यांदाच खूप दिवसांनी पूर्णपणे श्वास घेतला.
त्याच वेळी घरातून एक तरुण बाहेर आला. त्याच्या अंगावर ऑफिसचा शर्ट पॅन्ट होता. बहुतेक तो ऑफिसात काम करत असेल. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला आणि नुसता पाहत राहिला. काकूंनी त्याला सांगितलं, रोहन बाळा, ही तरुणी प्रिया खूप दुरून आली आहे. त्यांनी माझ्यावर घडलेल्या सर्व घटना त्यांना सांगितल्या. रोहनच्या चेहऱ्यावर गंभीरता उमटली. काकूंनी त्याला विचारलं, ही काम मागत आहे, तिला आपल्याकडे ठेवूया का? रोहनने माझ्याकडे पाहून हलकसं हसला आणि म्हणाला, का नाही? आपल्या दोघांशिवाय या घरात कोण आहे? उलट ही आली तर घरात आधार मिळेल, तुला कामात मदत होईल. बघ ना काकू, तुझं वयही वाढलंय. त्याचे शब्द काकूंना पटले. काकू माझ्याकडे वळून म्हणाल्या, सुप्रिया, तुला घरातील सर्व काम करावे लागेल. तुझा आणि तुझ्या बाळाचा सांभाळ आम्ही करू, पण घराला आपलं मानून काम करायचं. मी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले, काकू, मला एवढं पुरेसं आहे. मला फक्त सुरक्षित जागा हवी होती. काम मी मनापासून करेन. काकू शांतपणे म्हणाल्या, आम्ही तुला 12,000 रुपये पगार देऊ, पण काम नीट करावं लागेल. हो बाळा. माझे डोळे भरून आले. अशा अवस्थेतही त्यांनी मला इतका विश्वास, आधार आणि काम देण्याची तयारी दाखवली. हे माझ्या मनाला खूप भावलं. तेवढ्यात रोहन माझ्याकडे पाहून हलकसा हसला आणि काकूंना म्हणाला, मला ऑफिसला लवकर जायचं आहे, उशीर होतोय, मी निघतो. सुप्रियाला घरात एक रूम राहायला दे. तो हसतच गाडीत बसला आणि ऑफिसकडे निघून गेला. काकूंनी मला घरातील एक छोटी पण स्वच्छ खोली दाखवली आणि म्हणाल्या, बाळा, तू इथे निर्धास्त राहा. आम्ही तुला कसलाही त्रास देणार नाही. तुझ्या मुलीची काळजी आपण करू. मी अतिशय कृतज्ञ झाले. त्या दिवसापासून मी घरातील सर्व कामे आत्मीयतेने करू लागले. स्वयंपाक, झाडलोट, कपडे धुणे, काकूंसोबत बागकाम, सगळं मनापासून. काकू माझ्या बाळाला खूप प्रेमाने जवळ घ्यायच्या, तिची काळजी घ्यायच्या. रोहनही घरात असला की माझ्या कामाकडे नजर ठेवून पाहायचा. माझ्याकडेही कधी कधी प्रेमाने बोलायचा, चौकशी करायचा. माझ्या मुलीला तर तो खूप आवडायला लागला होता. तो तिला मांडीवर घेऊन खेळवायचा. त्या घरातील माणसं इतकी प्रेमळ होती की मी स्वतःला सुरक्षित जगण्यासारखं वाटू लागलं. मी केलेली स्वयंपाक काकू आणि रोहनला खूप आवडायचा. ते माझ्या कामाचं कौतुक करायचे. मी टाकलेल्या प्रेमाचा श्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवायचा. मला खरंच जगण्याची इच्छा पुन्हा जागी झाली. रक्ताचे नाते नसताना देखील लोक आपलीच होतात हे त्या घराने मला जाणवलं. 1 महिना सहज कसा गेला कळलंच नाही. त्या दिवशी रविवार होता. मी माझ्या खोलीत बसून बाळाला दूध पाजत होते. दरवाजा थोडा उघडा होता. तेवढ्यात रोहनने दरवाजा हलकासा ढकलून आत पाहिलं. मी बाळाला दूध पाजताना त्याने पाहिलं आणि थोडासा लाजला. मनातलं भान सुटल्यासारखं त्याने मान खाली घातली. एक स्मित देऊन परत घराबाहेर गेला. मी लाजले, कारण एवढ्या दिवसात त्याला इतक्या जवळून पाहिलं नव्हतं. 10-15 मिनिटांनी पुन्हा दरवाजा उघडला आणि तो सावकाश आत आला. मी माझ्या बाळाला झोपवून ठेवलं होतं. तो हलक्या आवाजात विचारलं, मुलगी झोपली का? मी म्हणाले, हो. तो काही क्षण शांत राहिला. मग खिशात हात घातला आणि नोटांच्या बंडलासह माझ्यासमोर उभा राहिला. हा तुझा पहिला पगार, तो म्हणाला. माझे डोळे भरून आले. मी हळू आवाजात म्हणाले, मला पैशांची गरज नाही. तुम्ही मला आधार दिला, पोटा पाण्याचा प्रश्न सुटला, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. रोहन गंभीरपणे म्हणाला, पैशांची तुला गरज नसली तरी तुझ्या मुलीला आहे. तिच्या भविष्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या आयुष्यासाठी हे पैसे ठेव. उद्या मोठी होईल, तिला सगळं लागेल. त्याचं बोलणं इतकं प्रामाणिक होतं की माझं मन दाटून आलं. मी हात पुढे केला. त्याने माझ्या हातावर पैसे ठेवताना त्याचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या. त्या नजरेत काळजी होती, विश्वास होता, काहीतरी कोवळं आणि न सांगता येणारं होतं. दोघेही नकळत हसलो. रोहन लगेच म्हणाला, आपलं घर आहे, संकोच बाळगू नकोस. त्याच्या शब्दांनी माझ्या मनात उपकारपणा पसरला. तो निघून गेला आणि मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिले. समजस आणि माझ्या आयुष्यात नवी किरण आणणारा. दिवसामागून दिवस गेले. प्रत्येक दिवसात काहीतरी नवं उमलत होतं. सकाळी मी स्वयंपाक केला, रोहनला नाश्ता दिला, काकूंनाही नाश्ता द्यायला गेले. पण काकू घरात नव्हत्या, बाहेर कुठेतरी गेल्या होत्या. मग मीही नाश्ता केला. रोहनचा डबा भरून त्याला दिला. तो ऑफिसला जाताना माझ्याकडे पाहून हसला, काळजी घे म्हणाला आणि मग तो ऑफिसला निघून गेला. मी पुन्हा घरात काम करत होते. तेव्हाच अचानक बाहेर कसला तरी पडण्याचा आवाज आला आणि मी त्यानंतर जोरात ओरडण्याचा आवाज. मी घाबरून बाहेर धावले. पाहिलं तर काकू जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या पायाला जोरात मार लागला होता आणि ते पाय हलवत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. मला एका क्षणात जाणवलं, कदाचित पाय फ्रॅक्चर झाला आहे.
माझ्याकडे मोबाईल नव्हता, मदत बोलवण्यासाठी कोणतेही साधन नव्हती, पण वेळ दडवणं शक्य नव्हतं. मी ताबडतोब काकूंना आधार देत एका बाजूला बसवलं. त्यांना पाणी प्यायला दिलं. त्या विज्ञानी व्यथित होत्या. अगं बाई, माझा पाय मोडला, आता काय होणार? मी काकूंना धीर देत म्हणाले, काही होत नाही काकू, तुम्ही नीट राहा, मी मदत आणते. मी धावतच गावाकडे निघाले. गावातील रिक्षावाले दादा कुठे राहतात ते मला आठवत होतं. मी धावत त्यांच्या समोर पोहोचले. दादा जेवण करत होते. मी श्वास जोरात घेत म्हणाले, दादा, काकू घसरून पडले आहेत, त्यांना दवाखान्यात जायचं आहे, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दादांनी ताबडतोब ताट बाजूला ठेवून हात धुतला आणि रिक्षा घेऊन माझ्यासोबत घराकडे धाव घेतली. आम्ही दोघेही तिथे पोहोचलो. काकू वेदनेने रडत होत्या. मी त्यांना आधार देऊन रिक्षात बसवलं. घरात जाऊन माझ्या मुलीला घेतलं आणि माझ्याकडे मिळालेला पगारही बरोबर घेतला. हे सगळं करण्यात मला वेळ लागला नाही. आम्ही दवाखान्यात पोहोचलो. काकूंना ताबडतोब ऍडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी पाय तपासला आणि सांगितलं की फ्रॅक्चर आहे, प्लास्टर करावा लागेल आणि किमान 1 दिवस ऍडमिट ठेवावं लागेल. मी त्यांच्याजवळ बसून राहिले. त्यांना वेदना होऊ नये म्हणून मी त्यांचा हात धरून बसले होते. दुपार सरत होती. संध्याकाळचे 6 वाजले आणि तेव्हाच दवाखान्याचा दरवाजा ढकलत रोहन आत आला. तो काकूंना पाहताच त्याचे डोळे भरून आले. काकूंनी त्याच्या आयुष्यात आईसारखी भूमिका निभावली होती. त्याने माझ्याकडे वळून माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, सुप्रिया, मी तुझा खूप आभारी आहे. तू काकूंना इथे आणलंस, त्यांची काळजी घेतलीस. खरंच तुझे उपकार मानतो. त्याच्या डोळ्यातील पाणी त्याच्या हृदयातील प्रेम आणि कृतज्ञता दर्शवत होतं. मी काहीच बोलले नाही. काकू, कसं कळालं की मी हॉस्पिटलला आलो आहे? तेव्हा काकूंनी सांगितले की रिक्षावाल्याने रोहनला सांगितलं होतं. रोहनने दवाखान्याचे सगळे पैसे भरले. डॉक्टर आले. त्यांनी काकूंची गाठ घेतली आणि सांगितले की पुढील काळजी घरी घ्या. काही दिवस विश्रांती आवश्यक आहे. डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही रोहनच्या गाडीतून बसून घरी आलो.